नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। आज जुन्नर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली आहे। या पत्रकार परिषदेसाठी आलेल्या सर्व पत्रकारांचं प्रथमतः मी पक्षाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो। पत्रकारचा विषय आजचा सन 2024 ची विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी या ठिकाणी लागू शकते आणि पाठीमागच एक 3-4 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली। त्यामध्ये शिरूर लोकसभेचा हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाला म्हणजे तुतारीला या ठिकाणी सोडण्यात आला होता आणि सर्वांनी या ठिकाणी पाहिलं त्या इलेक्शन मध्ये आपले जे 6 तालुके होते त्या 6 तालुक्यांमधून जुन्नर तालुक्यामधून या ठिकाणी विक्रमी मतांनी आपले विद्यमान खासदार अमोलजी कोल्हे साहेब निवडून आले। त्यामध्ये शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा होता। त्याचप्रमाणे 2 नंबरला खेड तालुका होता। तर मला बाकीच्या तालुक्यांत बोलायचं नाही, आपला जो जुन्नर तालुका आहे ह्या जुन्नर तालुक्यामध्ये पहिल्यापासून शिवसेना हा पक्ष तळागाळात गेलेला आहे, घराघरात गेलेला आहे। पंचायत समिती असेल, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद असतील, अशा बऱ्याचशा संस्थांवर या ठिकाणी पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे। ग्रामपंचायती पण राहिलेला आहे, मार्केट कमिटी सुद्धा आपले संचालक आहे, कारखान्यावर पण संचालक होते आता आहेत। त्याचप्रमाणे आता जी निवडणूक येत आहे 2024 ची विधानसभेची, आम्ही ज्या निष्ठेने लोकसभेला काम केलं होतं तर आम्हाला त्यावेळेस पूर्ण खात्री होती की येणारी जी विधानसभा आहे ती आपल्या मशाल या चिन्हाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळणार आणि जुन्नरचा 2004 नंतरचा जो आता 2024 म्हणजे 20 वर्षांनी हा शिवसेनेचा आमदार या ठिकाणी हक्काचा होणार। पण परंतु आता तालुक्यामध्ये असं वातावरण चालू आहे का कोण काय बोलतंय कोण काय बोलतंय, त्याच्यामुळे आमचा शिवसैनिक हा सैरभैर झालेला आहे। आमच्यापाशी येऊन नाही त्या गोष्टी बोलतोय, पण आम्हाला पण नक्की काय कळाली। आम्ही तालुका प्रमुखांक बोलतो, त्याच्यानंतर समन्वयक बाळासाहेब दांगट असतील त्यांच्यापर्यंत आम्ही जातो, पण जे खालचे शिवसैनिक आहे सर्वसाधारण ते आमच्याकडे येतात, आम्हाला विचारतात नक्की काय झाले, आपल्या मशालीला तिकीट काय आले, आपण लोकसभेला तुतारी वाजवली, विधानसभेला आपल्याला मशाल भेटणार आहे। परंतु काही सगळा संभ्रम कार्यक्रम असल्यामुळे आज या ठिकाणी माऊली शेठ खंडागळे असतील, बाळासाहेब दांगट असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही मीटिंग आपण या ठिकाणी लावलेली आहे। आमचं या माध्यमातून एवढंच वरिष्ठांना सांगणं आहे की जुन्नर तालुक्यातली शिवसेना ही आजची नसून ही भरपूर दिवसापासून 1966 ला जेव्हा शिवसेनेचा उदय झाला बाळासाहेब ठाकरेंनी केला तेव्हापासून एकदम निष्ठेने काम या ठिकाणी शिवसैनिक करत आहोत। आम्ही लहान होतो, आज मी स्वतः उपतालुका प्रमुख आहे बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटाचा। आम्ही लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये 8,700च्या वरचं म्हणजे 9,500चं लीड आम्ही बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटातून अमोल कोल्हे साहेबांना दिलं आणि आमचा शिवसैनिक हा प्रत्येक बुथावर बसून होता। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर विषय जर शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचा घेतला तर त्यांचे कार्यकर्ते होते, नाही असं नाही, परंतु सिंहाचा वाटा हा शिवसैनिकांचा होता। आणि शिवसैनिक का लढत होता तर 2024 ची विधानसभा ही आम्हाला भेटेल, मशालीला भेटेल या हिशोबाने शिवसैनिकांनी काम केलं, पण आता ते चित्र दिसत नाही। आणि दुसरा विषय जर सांगायचा ठरला तर लोकसभेला ज्या तुतारीचं काम ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं त्यातले जवळजवळ 40% कार्यकर्ते आज घड्याळाबरोबर आहे। आमच्या भागात इतकी परिस्थिती आम्ही स्वतः दाखवू शकतो का हे आज जे तुतारी बरोबर जे लोकसभेला होते ते आता विधानसभेला गेले। म्हणजे तुम्हाला जर जुन्नरचा आमदार हा महाविकास आघाडीचा निवडून आणायचा असेल तर या ठिकाणी मशालीलाच तिकीट द्यायला लागत, नाहीतर तुतारीवर जर तुम्ही हे तिकीट गेलं तर काय होईल हे आम्ही पण सांगू शकत नाही। पण 100% जर मशालीला तिकीट भेटलं तर महाविकास आघाडीचा आमदार या ठिकाणी आम्ही शरदचंद्र पवार साहेब, उद्धव साहेब व काँग्रेस पक्ष यांना जे महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करायचे त्याच्यासाठी जुन्नरचा शिलेदार हा मशालीचा 100% आम्ही रात्रंदिवस काम करून निवडून आणू, एवढंच या माध्यमातून आम्हाला तुम्हाला सांगून वरिष्ठांना कळवायचं होतं। अजून जागा जाहीर झालेली नाही। जागा दिली नाही तर तुम्ही
मशालीच्या विरोधात काम करणार असं नाही, असं नाही बोल, अजून काहीच सांगू शकत नाही. आम्ही मशालीला तिकीट मागतोय. आम्हाला थोडं सर्व जुन्नर तालुक्यातला जो शिवसैनिक आहे त्याला कन्फर्म आता मशाल तिकीट तुम्हाला भेटणार म्हणजे डिक्लेअर होणार असं कन्फर्म वाटत नाही. त्यामुळे जो सैनिक आहे तो शहीद बहीर झाला आणि तो आमच्याकडे येतोय, आम्हाला विचारतोय, आम्हाला सांगतोय की आम्ही ज्याप्रमाणे लोकसभेला ज्या तळमळीने तुतारीचं काम करून तुतारीचं बटन दाबलं तीच कंडिशन सेम आज तालुक्यामध्ये आहे. जुन्नर तालुक्यातला शिवसैनिक व मतदार हा मशालीचं बटन दाबण्यासाठी उत्सुक आहे आणि मशालीचाच आमदार निवडून येईल. त्यासाठी आम्हाला नाही दिलं मशालीला तिकीट तर तुम्ही काय करा? मशालीला जर तिकीट नाही दिलं तर त्यावेळेस सगळ्या कार्यकर्त्यांचा जो विचार होईल, पण शक्यतो मशालीला तिकीट भेटायलाच पाहिजे. तुम्हाला शरद पवार यांचा दोनदा दौरा झाला. शरद पवार यांनी डायरेक्ट जाहीर केलं की ही जागा नाही तर महाविकास आघाडीला आमच्या पक्षाला सोडले जाते. त्यांनी जुन्नर तालुका आल्यानंतर जाहीर केले. जाहीर नाही केला अजून. नारेगाव या ठिकाणून ज्यावेळेस जनसंवाद यात्रा चालू झाली महाविकास आघाडीची, तेव्हा मावशी होते व इतरही महाविकास आघाडीचे एकत्र जे नेते होते त्यावेळेला मावशी स्वतः म्हटले होते जो काही पक्ष शेतकऱ्यांचा आदेश येईल त्यानुसार जो उमेदवार जाहीर होईल त्याला आम्ही सगळेजण एकत्र होऊन त्याला साथ देणार. मग जर त्या अशा परिस्थितीत जर तुम्ही दुसरी बाजू घेताय तर मी कितपत साहेब आमचं असं म्हणणं आहे, शिरूर लोकसभेचे सध्याचे विद्यमान खासदार हे जुन्नर तालुक्याचे आहेत, नारंगावचे, आणि ते तुतारी पक्षाचे आहेत. त्यांचं चिन्ह तुतारी निवडून आले, शरदचंद्र गटाचे ते आहेत. तर जुन्नर तालुक्यामध्ये जो आमदार व्हावा तुम्ही समतोल ठेवला पाहिजे ना. जो आमदार व्हावा हा मशालीचा व्हावा ही आमच्यासारख्या शिवसैनिकांची आणि सगळ्यांची अशी भावना आहे. त्यामुळे आमची मागणी म्हणाले होते जो कोणी आमदार दिला जाईल महाविकास आघाडीचा त्यावेळेस पण आम्हाला सिग्नल दिले होते ना बाबा, खासदारकीला आम्ही आमदारकीला तुम्ही, त्या हिशोबाने आम्ही कामं केलेली आहेत. तेवढी ताकद पण आमची आहे. आमचं 65 ते 70 हजार मतदान आहे. आम्ही सर्व मतदान तुतारीला गेलं खासदारकीला. कोणत्याही प्रकारे एक मिनिट मी थोडस येत नाही, कुठेही अशा प्रकारचं हे नव्हतं की जो आमदार दिला जाईल. उलट ज्या वेळेला खासदार आमचा सत्कार घ्यायला आले, शिवसेनेचा सत्कार घ्यायला आमच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये खासदार आले, त्यावेळेला स्पष्टपणाने खासदारांचं हे वाक्य आहे, ऑन रेकॉर्ड आहे ते, की शिवसेनेला मानाचं पान दिलं जाईल. असे खासदारांची स्वतःची त्यावेळची बाईट आहे. किंबहुना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, मानाचं पान दिलं जाईल. त्यामुळं कार्यकर्त्यांच्या भावना या तीव्र आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं शिवसेनेला अर्थात मशालीला तिकीट मिळालं पाहिजे, आणि ते अवाजवी असं आम्हाला वाटत नाही. जागा वाटपमध्ये ही जागा जर शरद पवार तुमची भूमिका काय ना? हा जर तरचा प्रश्न आहे. आम्हाला खात्री आहे नाही जावं म्हणून तर आम्ही आता पत्रकार परिषद घेतो. आमच्या भावना कळावं म्हणून तुमच्या मार्फत आम्ही सांगतोय. आता हेच पक्षाचे वरिष्ठ आता आमचे संपर्क प्रमुख असतील. नाही प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस प्रश्न असा आहे, अहो आता आमची महाविकास आघाडी, आम्ही एक पक्ष ही निवडणूक लढवत नाही. ज्याप्रमाणे लोकसभेला महाविकास आघाडीने निवडणूक केली त्याचप्रमाणे विधानसभेला सुद्धा महाविकास आघाडी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन उमेदवार देऊन तो निवडून आणणार आहे. त्यामुळे आमची जी मागणी आहे ती मशालीसाठी